नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरेंचे 8 खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा करण्यात येत होता, परंतु ठाकरे गटाने दावा फेटाळून लावला। आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार शिंदे सेनेत प्रवेश करतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। मंत्री भरत गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी ऑपरेशन टायगरवर मोठं भाष्य केलं। मंत्री भरत गोगावले म्हणाले, ठाकरे गटाचे जे न बोलणारे खासदार आहेत तेच पहिल्या रांगेत दिसतील। कोणी काही म्हणत असाल तर ज्या चर्चा चालू आहेत त्या सकारात्मक चालू आहेत। धाराशिवात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळले। कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। मला लातूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगितले। यावर भाष्य करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, ओमराजे संपर्कात का आले नाही हे सांगू शकत नाही, मात्र चर्चा चालू आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत। कॉमेडियन कुणाल देखील गोगावले यांनी भाष्य केलं, कुणाल कामरा सारख्या लोकांना आम्ही किंमत देत नाही असे म्हणत गोगावले यांनी कामराच्या माफी न मागण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केले। फोडाफोडीवर बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, काही गोष्टी उघड करायच्या नसतात। छत्रपती शिवाजी महाराज यांचा निगामी कावा वापरत आहे। समोरचा काय बोलतो काही नाही यात समजून जायचं काय होणार आहे। थोड्या दिवसात प्रचिती येईल, जे न बोलणारे आहेत तेच पहिल्या रांगेत दिसतील। भाजपाकडून दडपशाही होत नाही, असे काही कुठे चालणार नाही असे देखील ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।